नाशिक शहरात गुन्ह्याचं सत्र सुरूच असून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे। नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हणजे जय भवानी रोड फर्नांडिसवाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे। गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे। बरखा उज्जैनवाला यांनी उपनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे। त्यानुसार गुरुवारी मध्यरात्री मोटरसायकलवर आलेल्या 5 ते 6 तरुणांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून उज्जैनवाला यांच्या घरावर गोळीबार केलाय। या गोळीबारात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। गोळीबार झाल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बिरारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे जय भवानी रोड येथील राहणाऱ्या संजू उर्फ मॉडेल बेद याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। या प्रकरणी नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि घटनेचा पुढील तपास उपनगर पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।